सड़कों पर गड्ढे अब एक आम बात बन चुकी है। अक्सर यह गड्ढे हादसों को नियंत्रण देते हैं। वर्धा जिले के हिंगनघाट में छत्रपति शिवाजी महाराज फ्लाईओवर पर बना गड्ढा जानलेवा साबित हो रहा है। इसकी तुरंत मरम्मत की मांग को लेकर राष्ट्रवादी की ओर से रास्ता रोको आंदोलन किया गया। वर्धा जिले के हिंगनघाट में छत्रपति शिवाजी महाराज फ्लाईओवर फिर से विवादों से घिर गया है। इस फ्लाईओवर से कश्मीर से कन्याकुमारी तक की सड़कें जुड़ी है, फिर इसका विवादों से गहरा और पुराना नाता रहा है। कृषि उपज बाजार समिति से सेंट जॉन कॉन्वेंट तक बना ये फ्लाईओवर लगभग 4 साल पहले यातायात के लिए खोला गया था, लेकिन तब से अब तक इसे कई बार बंद कर मरम्मत की जा चुकी है। अब फ्लाईओवर के बीचों बीच एक गड्ढा हो गया है जो साफ नजर आता है, जिससे हादसों का डर बना रहता है। राष्ट्रवादी कांग्रेस ने घटिया गुणवत्ता का आरोप लगाते हुए संबंधित अधिकारियों के खिलाफ कार्रवाई और तुरंत मरम्मत की मांग को लेकर रास्ता रोको आंदोलन किया। इस आंदोलन में राष्ट्रवादी के हिंगनघाट शहर अध्यक्ष बालू वानखेड़े, सामाजिक कार्यकर्ता सुनील डोंगरे, कार्यकारी अध्यक्ष अमोल बोरकर समेत कई कार्यकर्ता शामिल हुए। सलीम शेख की रिपोर्ट, नागपुर समय के लिए। तांडगाव चौरस्ता हिंगणघाट मध्ये मी नॅशनल हायवे 44 नॅशनल हायवेवर एक मोठा ब्रिज बनलेला आहे। त्या ब्रिज मध्ये 4 वर्षात दुसऱ्यांदा मोठा गड्डा पडलेला आहे आणि तो गड्डा बघा, हा जीव घेणारा गड्डा आहे। 10 mm ची सडक वापरलेली आहे, 8 mm ची सडक वापरलेली आहे आणि काही सडक मंदातूनच कट झालेली आहे, कंटिन्यू सडक नाही आहे। आज बघा, या जर गड्ड्यामध्ये जर कोणी ॲक्सिडेंट झाला, जर एखाद्याची गाडी फसली, जर कोणी मरण पावला, तर त्याचा जबाबदार कोण राहणार आहे। आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर संग आम्ही कॉन्टॅक्ट केला तर तो अभद्र भाषेमध्ये आमच्यासोबत बोलून राहिलेला आहे। तो म्हणते की कोणी मेले तरी मला काही फरक पडत नाही, सत्तेधारी लोक माझ्या पाठीशी आहे। बघा, 4 वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला या पुलाच्या माध्यमातून मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती करतो का तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि इथं ज्या पद्धतीनं गड्डा पडलेला आहे, हा 4 वर्षात दुसऱ्यांदा गड्डा पडलेला आहे आणि आर पार गड्डा आहे, निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। याच्यावर चौकशी लावली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे, अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही मागणी करतो।